काय करायचं आता क्लॉक टॉवर बघायचं आहे. बघायचं पण खाली थांबावं लागेल. दोघं जाऊन ते फालतुगिरीची मला बोलते मी काहीतरी आहे मला दिसलं ते. How did we get here? गुड मॉर्निंग. आता आम्ही 4 वाजता उठलोय आणि चाललोय मनी दर्शनसाठी. रात्री इथे एक कुत्रा पण नव्हता दिसत आम्हाला आणि मागे आता एवढी लोक आहेत. हा 4 वाजता लोक आहेत. 10 वाजता लोक नव्हती अजिबात. सकाळी 4 वाजता एवढी गर्दी आहे. गाड्या जात आहेत. बापरे मानलं बाई इकडच्या लोकांना. गर्दी बघ, लाईन बघ किती आहे समोर. चलो चाललो आम्ही आता. जर फोन आतमध्ये अलाउड असेल तर दाखवते मी तुम्हाला आतमधलं. हा फुलं बघा, गजरे छान छान भेटतात इकडे. ये संस्कार, अरे ये ना. हे काय करतोय? वा शॉर्टकट. आता आम्ही जाऊन आलोय मनी दर्शन करून. फोन अलाउड नव्हता आत असं आम्हाला सांगितलं. म्हणजे मी फक्त एकटीने फोन ठेवला आणि सगळे एवढे जण फोन घेऊन गेले होते आत. पण ठीक आहे, पुढे सकाळ सकाळी पण खूप गर्दी होती. सो आता आम्ही जातोय अग्नितीर्थमला. तिथे डुबकी मारायला जातोय पाण्यामध्ये. किती गोंडस आहे, डोळेवर येते. सगळे लोक आता पाण्यामध्ये डुबकी मारणार आहेत समोर, म्हणजे मारतायत. आम्ही एक नीट जागा शोधतोय, अजून मारली नाही आम्ही डुबकी. सनराईज होणार आहे 10 मिनिटांमध्ये. हे बघा काय करतोय. रेडी मोड मध्ये सूर्य नमस्कार करायला. प्रकारे हे माझं नाव आहे तिकडे. ते बघ, हा गेट आहे मंदिराचा आणि इथूनच आपण पुढे स्ट्रेट चालत गेलो ना की तिकडे अग्नितीर्थाचा गेट दिसतोय. सो हे एकदम जवळच आहे. आमचे नंदी महाराज मध्येच उभे आहेत दर्शन द्यायला देवळाच्या समोर. हा वेस्ट गेट आहे, त्याच्या इथून स्ट्रेट आपल्याला आता जायचं आहे. 22 कुंडच्या पाण्याने आंघोळ करायला जायचं आपल्याला आता पुढे इथून चालत. इथे आम्ही पाण्याने आंघोळ करण्यासाठी थांबलो. एवढी मोठी लाईन आहे गाईज. लाईन बघा केवढी आहे, एंडच नाही लाईनचा कुठे. आणि इथून फिरणार परत लाईन. मज्जा दिसते का? लाईन संपते का? लाईन संपतच नाही. उभं राहून पण नाही दिसत. बीच में मत आओ. मस्तपैकी कुंडामध्ये 22 कुंडामध्ये आम्ही आंघोळ करून झालोय. तिकडे 1 2 3 4 इथे 5 कुंड आहेत. संस्कारात हे पाणी रिझर्व करणार आहे. हे आमचं 22 कुंडांचं पाणी आहे. ते आता पिळणार आणि आम्ही रिझर्व करणार, कारण आम्ही बॉटल काय नेली नव्हती. पाणी रिझर्व करायसाठी. एवढं ऊन आहे की पाणी संपलं. एक थेंब पडला. एक थेंब पडला. 6 कुंड झाले. क्या चालू आहे काय? एका कुंडाचं 1 थेंब. आता आम्ही मस्तपैकी तयार होऊन आलेलो आहोत रामेश्वरम मंदिरमध्ये. मंदिराच्या आत आहोत आणि हा कॉरिडॉर. माय गॉड, मी एवढी घाण का दिसते? फॅन दे. माहिती फोटो काढूनच भेटतो बाई कॅमेऱ्याने. आमच्याकडून आमचे मेन मेंबर राहिले. थांबा जरा. वनकम. असेच का? मी नाही का लावणार आहे. हिचं नाव राजलक्ष्मी आहे. राजलक्ष्मी एवढी
आमचं फिरून फोटो काढून सगळं झालेलं आहे. अर्धे दागिने निघाले. थकायला झालं आम्हाला खूप जास्त. आता आम्ही जातोय, खाऊन झालं आमचं. आता आम्ही जातो धनुषकोडीला जायचं असं तयार होतं त्याच्यासाठी. रूमवर जाऊ, फ्रेश होऊ, चेंज करू आणि नंतर मग धनुषकोडीसाठी निघू. तर लास्ट लँड ऑफ इंडिया म्हणजे टिकली पडली. जाऊ द्या चला. आता आपण तयार होऊन चाललेलो आहे धनुषकोडी. आर यू इज रेडी? चला असं निघतो आता. आम्ही बाईक्स रेंट केल्या आहेत 3. मी तर नाही चालवणार आहे. सो बाईक घेऊन आम्ही जाणार आहोत ह्या उन्हात. आणि 2 वाजलेत दुपारचे. रेडी? चला. माझा पार्टनर कुठे आहे? अथर्व आला नाही अजून. चालतंय का ब्रेक? अरे ह्याला आरतीच नाही. फायनली आम्ही त्या रोडवरती आहोत. द लास्ट लँड ऑफ इंडिया. लाईट हाऊस आलेला आहे म्हणजे आम्ही हाफ वे पोहोचतोय आता. फायनली आम्ही पोचलो आहोत. पण इथे टेम्पररी काम चालू आहे. काम चालू आहे. आता आपण जातोय अरेबियन सी आणि इंडियन ओशनचा संगम बघायला. किरू कुठे दिसतंय? पण हे कॅमेऱ्यात नाही कॅप्चर होणार. एक क्लिअर हा दिसतंय. क्लिअरली कळतंय ना. पुढे थोडंसं डार्क आहे वॉटर आणि इकडे थोडंसं लाईट आहे. सो हे इकडनं काय माहिती तिकडनं ते. बाय कर त्यांना. बघू कोण बाय करतं का. कोणीच भाव नाही दिला यार. ओहो हिरो. दिस इज माय ब्रदर. डेस्टिनेशन बदले, दिन बदले, पर गर्मी काय खतम नाही हो मेरी भैया. काम चालू आहे पाठी. काम जिथे पण जाऊ तिथे कन्स्ट्रक्शनचं काम. वैताग आलाय मला. हे बघायला आलो आम्ही पण तरी मज्जा येते. लास्ट दगडाला हात लावते इंडियाचा. बरोबर बोलले ना? भीती वाटते लाव आपल्याला. थांब चप्पल काढून वागते. गाईज दिस इज लास्ट दगड. खालचा दगड आहे पण हा वरचा हात आहे. खालचा नको दाखव. दिस इज द लास्ट दगड ऑफ इंडिया. श्रीलंका 18 किलोमीटर्स. बस बस. आता आम्ही इथे जातोय चर्चमध्ये. हे काय लिहिलंय ट्रान्सलेट करू शकतो का कोण? चला आतमध्ये जाऊया. आणि हे धनुषकोडीचं ओल्ड रेल्वे स्टेशन जे सुनामीमध्ये थोडंसं नाही पूर्णच हे झालं होतं. आता आम्ही जातो तिथे आतमध्ये बघायला. आता आम्ही धनुषकोडीला गेलो होतो ना, तिथे थोडंसं आमच्यासोबत एक हादसा झाला आहे. तो मी शेअर करेन नंतर. तर माझा बिलकुल मूड नाही आहे आता. तर मी गेले होते पण मी शूट नाही केलं काय. बघू आता पुढे आम्ही वेलोंडी तीर्थ जिथे स्वीट वॉटर आहे, जिथे रामाने बाण मारला होता तर तिथे स्वीट वॉटर येतं. तर तिथे आम्ही जायचा प्लॅन करतोय. आणि दुसरं फ्लोटिंग स्टोर कोथंडा टेम्पलचं. हे 2च आम्ही मे बी करू. आणि मग पामन ब्रिजला आम्ही जाऊ सनसेट बघायला. बघू आता कसं. हॅलो. सो आता मी जे बोलत होते ना की मूड खराब झाला. तर आम्ही जेव्हा धनुषकोडीला गेलेलो तेव्हा रामेश्वरममध्ये होतो हॉटेलमध्ये. सो तेव्हा आम्ही हॉटेलवाल्याला सांगितलं होतं की आम्हाला बाईक्स रेंटवर हव्यात. तर मग बाईक्स रेंटवरती त्यांनी आम्हाला दिल्या आणि सांगितलं की ऑटोवाल्यांपासून ना थोडंसं लांब राहा. ऑब्व्हियसली त्यांचा धंदा खराब होतो मे बी, जे पण रिझन असेल. सो आम्ही बोललो की ठीक आहे हेच आहे ना, ठीक आहे आम्ही लांब लावू गाड्या.
सो आम्ही धनुषकोडीला पोचलो, गाड्या पार्क केल्या आणि त्याच्यानंतर आमचं सगळं फिरून वगैरे झालं, एन्जॉय केला, फोटोज वगैरे काढले. आणि जेव्हा आलो तेव्हा आमच्या बाईक्सच्या चाव्या घुसतच नव्हत्या, म्हणजे चावीच्या त्या ह्याच्यामध्ये. तर आम्हाला वाटलं रॉंग चावी आहे, काहीतरी इश्यू आहे. खूप बघितलं आम्ही, पण एकच गाडी चालू झाली आणि 2 गाड्यांचं होतच नव्हतं. सो मग बाकी दोघं जण, त्यांना वाटलं की काहीतरी अडकलं आतमध्ये. सो आम्ही चेक केलं, खूप वेळ झाला, काहीच समजत नव्हतं. चेक केलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी त्यांनी असं रॉडसारखं काहीतरी फसवून ठेवलं होतं, ज्याच्यामुळे चावी आत जात नव्हती. सो आम्हाला समजलं की ऑब्व्हियसली ऑटो जे पण त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळेच असेल. आणि तिकडे लोकल्स वगैरे होते, ते फक्त हसतायत, बघतायत, मजा घेतात, त्यांना काही पडली नव्हती. आणि आम्ही विचारणार तरी कसं, त्यांना हिंदी बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे. सो काहीच समजत नव्हतं काय करायचं. मग एक लोकल बघत होता खूप वेळ. तर मी त्याला विचारलं की डू यू नो व्हॉट हॅज हॅपन्ड ऑर आर यू जस्ट एन्जॉईंग द व्ह्यू. तर मग म्हणजे तू फक्त एन्जॉय करतोयस का, आमची मजा बघतोयस का. तर मग तो बोलला की दिस इज ॲक्च्युली नॉट अलाउड, दिस इज इलिगल. तर मग आम्ही बोललो की आम्हाला माहीत नव्हतं की हे इलिगल आहे. जर इलिगल आहे हे प्रॉपरली त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही रेंटच केल्या नसत्या बाईक्स, आम्ही ऑटोनेच गेलो असतो. पण त्यावेळेला बोलले सोड, जाऊ दे, काय बोलणार. आणि धनुषकोडी इज लाईक एंड पॉईंट आहे इंडियाचा, तिथे रेंज बिलकुल नाही. तर आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट नाही करू शकत की भाई तेरे गाडी काही वो आहे काहीच नाही करू शकत. सो आम्ही कसं बसं ते काढायचा प्रयत्न केला. थँक गॉड माझ्यासोबत हुशार माणसं होती, त्यांनी ते लिटरली काढलं बाहेर, की खेचून काढलं. मी व्हिडिओ आहे त्याचा पण. सो ते प्रॉपरली काढलं सगळं फटाफट आणि आम्ही निघालो. आमचा त्याच्यातच 1-1.5 तास वेस्ट झाला आम्हाला फिरायला, त्यामुळे नाही भेटलं 2 पॉईंट्स. तर त्याच्यानंतर जेव्हा निघालो तेव्हा पण एकाची गाडी बंद पडली. आधी आम्हाला वाटलं पेट्रोल गेलं आहे, नंतर समजलं की गाडी हे झाली आहे, बंद पडली आहे. सो त्या सगळ्यामध्ये आमचा खूप जास्त टाईम वेस्ट झाला. आणि मेन म्हणजे आम्हाला लोकल्सनी पण हेल्प नाही केली. ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट बिलकुल आवडली नाही आम्हाला की एक वेगळ्या स्टेटमध्ये आहोत आम्ही, पेरेंट्स नाही आहेत, फक्त मुलं गेलो आहे. म्हणजे खूप असं हेल्पलेस फील होत होतं की तिथे काय करू काहीच समजत नाही आहे. सो त्याच्यामुळे आमचा टाईम पण वेस्ट केला की आम्हाला फिरायला पण जास्त प्रॉपरली भेटलं नाही. सो दॅट्स इट. वरती आहे ते बघ. हा ही बघ, खेच आली पुढे आली. ते मला दिसतच नाही का, म्हणून ऍक्टिव्हा वाल्यांनी ते दिलेलं असतं. व्हॉट एक्सपिरियन्स गाईज. नॉर्थ इंडिया बेकार झालं. थांब हो ये गप बसताय काय. शांतपणे निघू इथे. काय करायचं आता, क्लॉक टॉवर बघायचंय पण खाली थांबावं लागेल. दोघं जाऊन फालतुकीची मला बोलते मी काहीतरी आहे, मला दिसलं ते. आम्ही कोटंडा टेम्पलला पोहोचलेलो आहोत. आता आम्ही आलोय बामण ब्रिजच्या इथे सनसेट बघायला. मागे सनसेट दिसतोय. 12 किलोमीटर आहे. आता आम्ही अपोजिट साईड आलो आणि हे पण किती सुंदर आहे भाई, माझे केस. एक मिनिट मला आधी बघू दे सनसेट, नंतर
पॅकिंग चालू आहे आणि माझा घसा पण बसलाय आणि पॅकिंग एवढं सामान आहे आमच्याकडे की आम्हाला बॅग बंद करता होत नाही. सो आता सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघतोय. ट्रेन आमची 6 वाजताची आहे रामेश्वरमवरून मदुराईसाठी. झालं, ट्रिप एंड झालेली आहे आमची. म्हणजे आता फक्त जर्नी बाकी आहे मुंबईला जायची. रामेश्वरमवरून मदुराईसाठी ट्रेन आहे 6 वाजता. तिथे पोचू 9-9:30ला आणि तिथून 11:20ची ट्रेन आहे. माझा घसा बसला आहे पूर्ण, ते खारट पाण्यामुळे आणि केस पण असे झालेत. सो आता आम्ही निघतोय, नाश्ता वगैरे करू मदुराईमध्ये. बघू पुढे काय करायचं. चलो. एकदा लास्ट टाइम बघून घेऊया पांबट ब्रिजला. मदुराई जंक्शनला आपण पोहोचले. आता आम्ही खायला जाऊ, त्याच्यानंतर परत ट्रेन आहे. आणि तू काय खातोय? उनो. वा. आता आम्ही मदुराई मार्केटमध्ये गेलेलो परत शॉपिंग करायला. प्रसाद वगैरे घेतला, कारण त्या दिवशी आम्हाला जमलं नाही. सगळं प्रसाद वगैरे घेतला आहे आणि आता आम्ही जातोय स्टेशनला. आमची ट्रेन आहे 10-15 मिनटात. 10:30 झालेत. 11ची ट्रेन आहे. ट्रेनमध्ये आमची बोट आलेली आहे. गाणी काय बोलतात काहीच ऐकून येते. अरे तू फायनली आमचा अर्धा झाला काय, अर्ध्यापेक्षा कमीच, पण 5-6 तास झालेत कंप्लीट. आणि आता आम्ही ह्या स्टेशनवर आहोत ज्याचं नाव मला प्रनाऊन्स नाही करता येते. तासाचं ट्रेन जर्नी नंतर आमचा अवतार हा असा आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहोत मुंबईमध्ये. किती दिवस झाले आपल्याला? 6 दिवस. 4 दिवस तर आमचे ट्रेन जर्नीमध्येच गेले आणि शेवटी आम्ही मुंबईला पोचलेलो आहोत. तिथे मराठी ऐकून माझ्या कानांना इतकं बरं वाटतंय, काय सांगू मी. ते तमिळ ऐकून मला एक तर काही समजत नाही. पण फायनली ट्रिप सक्सेसफुल झाली आमची. 2 महिने आधी फक्त डिसाईड केलेलं आम्ही जायचं आणि पहिल्यांदा आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. 1 तासात डिसाईड केलेलं आणि लगेच तिकीट बुक केली म्हणून. सो आता आम्हाला मुंबईचा ट्रॅफिक भेटलेला आहे. सो आता बघू कधी पोहोचतोय. पण फायनली आम्ही रिक्षामध्ये आमच्या बसलेलो आहोत खूप दिवसांनी. सो आता मी हा व्लॉग इकडेच एंड करते. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन